आपका कैरेक्टर हक फिल्म में क्या है? या चित्रपटामध्ये मी सीताराम नावाचं कॅरेक्टर मी करतोय की जो नक्षलवादी आणि जो आमदार आहे या चित्रपटातला त्यांच्या मध्यस्थी जो दुवा आहे त्याचं कॅरेक्टर मी या चित्रपटामध्ये करतोय. इस स्टोरी के बारे में आपको कितना रियल लगता है? क्या ये गढ़चिरौली में इस तरह की चीज़ें होती हैं? नेक्स्ट स्लाइड है म्हणजे आहे. आपने कितना न्यूज़ में देखा है क्या कुछ? आम्ही पेपरमध्ये वाचतो, टी व्हीवरती पण बऱ्याच वेळेस दाखवतात नक्षलवादी जे हल्ला वगैरे करतात. नक्षलवादी आजही आहेत, परंतु मला असं वाटतं की ते परिस्थितीनुसार ते नक्षलवादी झालेले आहेत. कारण जाणून बुजून कुणी काही असं गुंड प्रवृत्तीकडे जात नाही किंवा कुणी जाणून बुजून विकृतीकडे असं काही जात नाही, परंतु परिस्थिती तशी निर्माण होते, तशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे ते या नक्षलवादीमध्ये आलेले आहेत. त्यांचे जे काही मागण्या असतात त्या मागण्या मान्य होत नाही, त्याच्यामुळे ते आपल्या हक्कासाठी लढतात. आणि म्हणून आपण या चित्रपटामध्ये जे दाखवलं जात आहे की हक्क, आमचा हक्क काय आहे, जो समाजाने आमच्याकडनं हिरावून घेतलेला आहे तो हक्क, त्या हक्कासाठी ते या चित्रपटामध्ये लढवताना दाखवलेला आहे. अच्छा, एक नई चीज़ आप इसमें और ऐड कीजिएगा, ये हम एडिट कर देंगे कि यार एंड में ये लोग पॉजिटिवली देख करके फिर बीइंग अ सिस्टम का पार्ट बन जाते हैं और नेता बन करके अपनी चीज़ों को वन सेकेंड उसको ऐसे रोलिंग. क्या नई बात है हक्क फिल्म के अंदर आपके हिसाब से? हक्कामध्ये जे नक्षलवादी दाखवलेले आहेत ते आपल्या हक्कासाठी लढत असतात. सुरुवातीला ते बंदूक घेऊन लढतात किंवा बंदुकीच्या जोरावर ते आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात, परंतु शेवटी त्यांच्या असं लक्षात येतं की फक्त बंदुकीनेच प्रश्न सुटतं असं नाही, तर सामंजस्याने सुद्धा प्रश्न सुटू शकतात. आणि जी सिस्टम आहे या सिस्टमशी ते सहमत होतात आणि माणसांमध्ये येऊन, समाजामध्ये येऊन ते आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. हा शेवटी या चित्रपटामध्ये दाखवला आहे की जे सरेंडर होतात त्यांच्या लक्षात येतं की बाबा बंदुकीन घेऊनच हा प्रश्न सुटणार नाही आहे, समाजासोबत जर आपण राहिलं, या सिस्टमसोबत जर आपण गेलो तर आपले प्रश्न सुटू शकतात. हा एक महत्त्वाचा पॉईंट आणि हा एक पॉझिटिव्हनेस या हक्कामधून दाखवण्यात आलेला आहे. कैसा एक्सपीरियंस रहा गोरखजी उदंडे के साथ? एक्सपिरियन्स जर म्हटलं तर गोरखजींसोबत काम करायला खूप मजा येते. त्यांच्यासोबत आता मी तिसरी फिल्म करतोय. एक सेटवर जेव्हा आम्ही जातो ना तेव्हा टेन्स ना हा प्रकार अजिबात नसतो. एन्जॉय करून आम्ही हा काम करत असतो. आणि जे टार्गेट असतं गोरखजींचं, एक त्यांचं एक लक्षात येतं की जे दिवसभरात जे टार्गेट आहे ते टार्गेट कंप्लीट केल्याशिवाय ते सोडत नाही. मग अशा वेळेस एखाद्याला टार्गेट करावं लागलं तर ते टार्गेट करतात, परंतु आपलं टार्गेट पूर्ण करतात. खूप छान मजा येते, खूप एन्जॉय करतो आम्ही. जंगलमध्ये असलो तरी सुद्धा खूप मजा येते. अगदी सगळे खूप हॅपी असतात, सगळे आनंदी असतात. एक मैं चाहूँगा कि आप लोग सब लोग आएँ और वही इंजॉयमेंट करें जो हमने किया इस फिल्म के मेकिंग में, वो आप फिल्म देख के करें. एक लास्ट टाइम आराम से आवाज़ निकलना जरा थोड़ा सा. हाँ चलो बोलिए. आणि सर्व प्रेक्षकांना मी विनम्र आव्हान करेल, विनंती करेल की आपण सर्वांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघावा. कारण एक चांगला विषय, एक वेगळा विषय हा हाताळलेला आहे आणि आपले सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला हवे आहेत. आपण सर्वांनी येऊन हा चित्रपट बघावा आणि हक्काने येऊन बघावा असं मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेल. धन्यवाद.